श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नाग हा पूजनीय आहे आणि त्याचा आदर आपल्या मनात असायलाच पाहिजे, म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. नागपंचमीला गावच्या ठिकाणी महिला, मुली झिम्मा, फुगडी, झोके असे अनेक विविध पारंपरिक खेळ खेळतात. नागाची पूजा आणि उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा होते. भगवान शिवाच्या गळ्यात नेहमी नागाचा हार असतो. भगवान विष्णू ही शेषनागावर विसावलेले आहेत. राहूला सापाचे डोके आणि केतूला त्याची सोंड मानली जाते. त्यांच्या कुंडलीतील स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोष कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने ग्रहांची बाधा आणि अकाली मृत्यूचे संकट दूर होते. यंदा श्रावणातील पहिला सण नागपंचमी. कधी, नागपंचमीचा मुहूर्त आणि पूजा पद्धत काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. यंदा नागपंचमी 9 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी हा सण आला आहे. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार असून ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल. नागपंचमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला सकाळी 5:47 सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील. या कालावधीत तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापन करा. नागदेवतेला हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून घ्याव्यात. पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा. त्यानंतर नैवेद्यामध्ये दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवा. नागपंचमीची पूजा मंत्र अवश्य म्हणा. तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास करत असतो. भावाला चिरंतन आयुष्य, अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावा, हे भावासाठी उपवास करण्यामागचे कारण आहे. याविषयीची कथा समजून घ्या. सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला. तिने त्या नागरूपाला आपले भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध, बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल अर्पण करावे. नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मातीने नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाजावर त्याची पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणाकडून नागाची प्राणप्रतिष्ठा करून पाण्यात वाहून द्यावे. असे करणे शुभ मानले जाते, पण तो नाग चांदीचा असावा. नागपंचमीला नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापाचे भय राहत नाही. नागपंचमीच्या दिवशी काय करू नये? या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये. या दिवशी सापाला हानी पोचवणे पाप मानले जाते. नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नये. नागपंचमीच्या पूजेच्या विधीबाबत विविध परंपरा आहेत. काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात. बऱ्याच घरात या दिवशी शिळे अन्न खाल्ले जाते. या दिवशी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ येथे नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते. जिवंत नागाची पूजा करण्याची येथे परंपरा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.